छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडवर साजरा होतोय आणि लाखोच्या संख्येत शिवभक्त रायगड किल्ल्यावर दाखल झाले आहेत। आपल्यासोबत जर का आपण पाहिलं तर जी पारंपरिक शिवकालीन वेशभूषा आहे त्या वेशभूषेमध्ये काही मंडळ या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा वेश म्हणाल तर अगदी मावळ्यापासून तर वेगवेगळे जे शिलेदार होते भालदार होते त्यांचे देखील वेश परिधान झालेले आहेत। हत्यार अगदी शिवकालीन हत्यार देखील कमरेला बांधले आहेत। दानपट्टा असेल तलवार असेल भाले असेल असे अनेक हत्यार आणि पारंपरिक वेशभूषेने या सोहळ्याला लावलेली हजेरी आहे। आपल्यासोबत दादा आहेत। दादा आपण कोणता वेश परिधान केलेला आहे? हे आमचे पारंपरिक वेश आहे। आमचा रणमर्द शिलेदार म्हणून समूह आहे। दरवर्षी जो छबिना निघतो राज्याभिषेक सोहळ्याचा त्या सोहळ्याला आम्ही सगळे आवर्जून पारंपरिक ड्रेसमध्ये असतो जेणेकरून आम्हाला बघून येणारी जी नवीन पिढी आहे ती काहीतरी प्रेरणा घेईल, इतिहास जिवंत राहील, त्याच्यातून काहीतरी नवीन साध्य होईल आणि हाच आमचा एक संदेश असतो। आणि याचं एक औचित्य साधून जी जुनी कालवशी झालेली जी शस्त्र आहेत ती आमच्या माध्यमातून नवीन पिढीला बघायला मिळतात। आता आपण शस्त्राचा विषय केलाय, आपल्या कमरेला कोणकोणती शस्त्र लावली जातात? या मराठा धोप आहेत, पूर्ण सोन्याचं काम असलेल्या धोप आहे। ही कट्यार आहे, सोन्याचं पूर्ण काम आहे। हे वीराचा टाक आहे, खंडोबाचा टाक आहे। अशा प्रत्येकाचे जे दागिने किंवा जे अलंकार घातलेले सगळे पारंपरिक पद्धतीने आहेत। आपल्यासोबत अजून एक शिवभक्त आहेत। दादा आपण नक्की कोणतं शस्त्र परिधान केलेलं आहे? कोणतं शस्त्र आहे ते? सर नमस्कार। पहिल्यांदा मी सर्वांना शिवराज्याभिषेकाच्या शुभेच्छा देतो। हे जे शस्त्र आहे त्याला विटा म्हणतात। इटा भाल्याला पर्यायी शस्त्र होतं, त्याला काढणे असते अशी आणि हे वापरताना आपण भाला हे हातातून सोडला तर तो निघून जातोय, पण हे या काढणीला हातात धरायचं आणि इकडे फेकून मारायचं, परत पाठीमागं ओढायचं असते, माणूस मोकळा होत नाही। याला इटा म्हणतात। सगळ्यात मराठ्यांचं घातक शस्त्र असेल तर ते हे। आता हे जे शस्त्र आहे कोणत्या प्रकारचा मावळा वापरत होता? काय तुम्ही कोणती वेशभूषा कोणत्या मावळ्याची आहे? हे आहे ना, हे तुम्ही पन्हाळगडचा जो रणसंग्राम आहे त्याच्यामध्ये नरवीर शिवाजी काशीद जे होते त्यांची वेशभूषा केलेली आहे। पारंपरिक वेशभूषेमध्ये अजून देखील आपल्याकडे मावळे आहेत। दादा आपला वेश कोणता आहे यामध्ये? यात माझा यसाजी कंक यांचा वेश आहे आणि हा वेश मी परिधान केलेला आहे। जय शिवराय। एकंदरीत पाहिलं तर रायगड किल्ल्यावर शिवभक्त आहेत ते वेगवेगळ्या वेशभूषा घालतात। आपण जर का ते पाहिलं तर हे मर्दानी आखाडा आहे। यांनी पारंपरिक वेशभूषेसोबतच शिवाजी महाराजांच्या काळातले वेगवेगळे सरदार असतील किंवा मावळे असतील त्यांची वेशभूषा परिधान करून रायगड किल्ल्यावर साजरा होणाऱ्या शिवराज्याभिषेकाला हजेरी लावलेली आहे। सचिन कदम, साम टीव्ही, रायगड।